नमस्कार मित्रांनो. आज नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेला आहे. आजचा विषय आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांची लिस्ट. आत्ताच आपण बघितलं असेल की उमेदवारांची भाजपने जाहीर केलेली आहे जी लिस्ट, त्यामध्ये 20 उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. 20 मध्ये 13 उमेदवार जे आहेत ते विद्यमान खासदार आहेत आणि ज्यामधले 7 जे उमेदवार आहेत ते नवे आहेत. 20 उमेदवार जे लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे त्यामध्ये आपण जर एक मतदारसंघाच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर त्यामध्ये नंबर 1 ला जर आपण नंदुरबारमधून जर बघायचं म्हटलं तर हिना गावित यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यानंतर आपण धुळ्याचा विचार जर केला तर त्यामध्ये आपण सुभाष भामरे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामध्ये जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे. रावेरमधनं रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे. कारण रक्षा खडसे यांना उमेदवारी भेटती का नाही किंवा त्यांचं तिकीट कापल्या जातं काय, हे आपल्या सर्वांनाच प्रश्न पडला होता. पण आजच्या या उमेदवारीच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव बघून हा कुठेतरी आपल्या मनामधला संभ्रम आता दूर झालेला आहे. त्यानंतर अकोला मतदारसंघामधून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. वर्धा मतदारसंघामधनं रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. नागपूर मतदारसंघामधनं जे की सगळ्यांचे लाडके असणारे आपले नितीन गडकरी साहेब यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यांच्या पण धुसफूस होती की पहिल्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच उमेदवाराचा त्यामध्ये एक उल्लेख झालेला नव्हता. आपल्याला धुसफूस होते की यामध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं सुद्धा नाव येते का नाही. पण यामध्ये आपण बघितलं, सद्यस्थिती जर बघितली तर यामध्ये आपण विद्यमान खासदारांना सुद्धा आपण यामध्ये जवळपास 13 जे खासदार आहेत त्यांना सुद्धा भाजपनं परत संधी दिलेली आहे. त्यानंतर चंद्रपूर मतदारसंघामधून सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. ही जागा खरं तर खूप इम्पॉर्टंट जागा होती भाजपची. कारण 2 टर्म मागच्या 2019च्या अगोदर जर आपण बघितलं, यामध्ये हंसराज आहिर हे भाजपकडनं तिथं निवडून येत होते. पण मध्यंतरी त्या 2019च्या इलेक्शनमध्ये कैलासवर्गीय बाळू धानोरकर यांना तिथून काँग्रेसकडनं उमेदवारी जाहीर झाली आणि ते तिथून निवडून आले होते. पण हे कुठेतरी अंतर्गत गटबाजीमध्ये भाजपांनी कुठेतरी गटबाजीमुळे आपल्या मागची जागा गमावली होती का, हे कुठेतरी तथ्य त्यांनी ओळखलं. आता सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी तिथून जाहीर केलेली आहे. त्यानंतर जर बघायचं म्हटलं तर नांदेड मतदारसंघामध्ये जे आता विद्यमान खासदार जे आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. पण यामध्ये जेव्हापासनं अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेलेले आहेत तेव्हापासनं मिनल खदगावकर यांचं नाव चर्चेमध्ये होतं. पण कुठंतरी भाजपच्या नेतृत्वानं जे विद्यमान खासदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांनाच उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यानंतर आपण जालना मतदारसंघामधनं बघितलं तर आपले केंद्रीय रेल्वे मंत्री जे आहेत रावसाहेब दानवे पाटील यांना त्यांनी उमेदवारी पहिलेच त्यांना फिक्स ठेवलेली जागा आपण इथं बघू शकतो. त्यानंतर दिंडोरी मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं, ज्या केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत दिंडोरी मतदारसंघामधून भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. भिवंडी मतदारसंघामधनं जर बघितलं आपण तर कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. मुंबई उत्तर या मतदारसंघामधनं पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. मुंबई उत्तर पूर्व येथून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. पुण्यामधनं जर बघितलं तर आपण मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. अहमदनगरमधनं बघितलं तर आपण डॉक्टर सुजय विखे पाटील हे पण नाव आपण बघितलं होतं की सुजय विखे पाटलांना पण उमेदवारी जाहीर होते का नाही, ही पण आपल्याला धुसफूस लागलेली. आज त्यांच्या नावानं सुद्धा शिक्कामोर्तब येथे भाजपनं केलेलं आहे. त्यांना सुद्धा अहमदनगरमधनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यानंतर आपण बीड हा एक खूप सेन्सिटिव्ह लोकसभा मतदारसंघ होता. कारण हा पिढ्या आणि ज्या संघर्षाची जी यात्रा सुरू केलेली होती गोपीनाथरावजी मुंडे यांनी, त्यांच्यापासून हा वारसा संघर्षाचा घेऊन पुढं वारसा पुढं मुंडे घराण्याचा पुढं चालवत होत्या. आता कुठंतरी ही जागा पंकजा मुंडेंना देण्यात आलेली आहे. या जागेमध्ये पण ताईंनी कालच 2-4 दिवसाखालीच स्टेटमेंट दिलेलं होतं की तुम्ही मला सांभाळा. ह्या स्टेटमेंटमध्ये सगळं काही बोलून गेलेलं होतं. पण फक्त औपचारिकता राहिली होती. ती आज दुसऱ्या लिस्टमधून आपण बघू शकतो. ती पण जाहीर झालेली आहे. लातूर मतदारसंघामधनं सुधाकर शिंगारे यांना उमेदवारी भेटलेली आहे आणि माढा मतदारसंघामधनं रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. सांगली मतदारसंघामध्ये संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर. बरं, ह्या आपण जे 20 उमेदवार दुसऱ्या लिस्टमध्ये जे महाराष्ट्राचे जाहीर केलेले आहेत, यामध्ये जे 13 उमेदवार आहेत हे जे स्टँडिंग लोकसभेचे खासदार आहेत आणि जे 7 उमेदवार जे आहेत ते नव्याने भाजपने त्यांना लोकसभेवर पाठवलेलं आहे. यामध्ये आणि
आपण जर 2019चा जर विचार केला तर या लोकसभेमध्ये जेव्हा भाजपनं 25 जागांपैकी 23 जागा ज्या जिंकल्या होत्या, त्याच्या दृष्टीने जर आपण बघू तर आता सध्या 5 जागांचा आणखीन पण भाजपनं जाहीर केलेल्या नाहीत. यामध्ये आपण प्रामुख्याने बघू शकतो की नंबर 1 ची जागा आहे मुंबई उत्तर मध्य. मुंबई उत्तर मध्यच्या सध्याच्या ज्या पूनमताई महाजन ह्या सध्याच्या खासदार आहेत तिथनं, यांची ती जागा आहे. मागील 2 टर्मपासून त्या खासदारतेत आहेत. पण ह्या जागेमध्ये त्यांच्या अगेन्स्ट आशिष शेलारांना ही जागा भेटू शकते का? हे पण आपल्याला आता बघावं लागेल. कारण हे आणखीन जागा ह्या लिस्टमध्ये जाहीर केलेली नाही. यामध्ये नंबर 2 ची जागा आपण म्हणू शकतो की सोलापूर मतदारसंघ. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पण ही जागा आणखीन औपचारिकरित्या त्यांनी जाहीर केलेली नाहीये. यामध्ये आपण आता जे सध्याचे तिथले खासदार आहेत जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांना ती सध्या स्टँडिंग खासदार आहेत. याच्या अगेन्स्ट त्यांनी जर असा विचार केला असेल की प्रणिती शिंदेंना त्यांना भाजपमध्ये घेऊन जर त्यांना भाजपकडनं जर तिकीट द्यायचं असेल तर यासाठी पण ती जागा सध्या रिझर्व्ह ठेवली असू शकते असं पण म्हणता येईल आपल्याला. नंतरची जागा जर आपण बघितली तर गडचिरोली चिमूर मतदारसंघ. इथं अशोक नेते हे भाजपचे 2 टर्मचे भाजपचे खासदार आहेत तिथून गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये. पण आता हीच जागा अजित पवार गटाचे धर्मराज अत्राम अनुसूचित जाती जमातीसाठी जागा आहे. यांना जागा मिळू शकते का? यासाठी सध्या त्यांनी ही जागा रिझर्व्ह ठेवली का? हे पण आपल्याला इथून बघावं लागेल यापुढं. आणि जर यानंतरची जागा जर आपण प्रामुख्याने पाहायची म्हणलं तर ही जागा महाराष्ट्रासाठी खूप सेन्सिटिव्ह जागा आहे. ती जागा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने विचार केला तर इथे 2 प्रतिस्पर्धी आहेत. इथं शरद पवार गटाच्या ज्या सुप्रियाताई सुळे यांची पण ती सीट आहे. इकडून अजित पवार गटाच्या सुमित्राताई पवार यांची पण. या दोघांमुळं आता इथं जागेचं शेड्यूल आणखीन काही फिक्स झाले नसेल किंवा ही जागा कुठंतरी अजित पवार गटासाठी त्यांनी फिक्स करून ठेवली का? हे पण आपल्याला आता नेक्स्ट जी यादी येईल त्या यादीमध्ये आपल्याला बघावं लागेल. अशा प्रकारे जी यादी भाजपनं तयार केलेली आहे, या भाजपच्या उमेदवारांच्या यादीमध्ये प्रामुख्याने खूप काटेकोरपणे आणि कट टू कट म्हणल्यासारखं आपण इथं खूप विचार विमर्श, राजकीय तडजोड, गट, बाजी या सर्वांचा विचार करून ही मला असं वाटतं की ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. निश्चितच आपण आता नेक्स्ट याच्यामध्ये पण बघणारच आहोत की जी अपकमिंग भाजपची लिस्ट लागणार आहे, उमेदवारीची लिस्ट येणार आहे, त्या लिस्टमध्ये कोणाला नव्याने या 5 जागांपैकी जागा भेटते हे पण आपण प्रामुख्याने बघणारच आहोत. धन्यवाद. नवीन व्हिडिओसाठी आपण रामकिशन इंगोले या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय